तर पहा या ठिकाणी सूरजला 600 पैकी 540 गुण मिळाले आहेत, तर त्याला किती टक्के गुण मिळाले असा प्रश्न आहे. आपल्याला टक्केवारी काढायची आहे. एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपल्याला किती टक्के असा प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस कायम लक्षात ठेवायचं की आपल्याला 100 पैकी किती मार्क्स मिळाले आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता सोडवायचं कसं बघा. तर 600 पैकी एकदम सोपं आहे. या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुम्ही आयुष्यात कधीही टक्केवारीचं उदाहरण चुकणार नाहीत. बघा 600 पैकी त्याला 540 गुण मिळालेले आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. बघा आता बरोबर. आता काय विचारलेलं आहे, तर त्याला किती टक्के गुण मिळाले आहेत. काय करायचं, टक्के म्हटलं की अगोदर आपण 100 खाली लिहून घ्यायचे आहेत आणि 100 पैकी किती गुण मिळालेले आहेत असं विचारलेलं आहे. बघा 600 पैकी 540 तर 100 पैकी किती, आपण इथं एक्स घेतलेलं आहे. मग काय करायचं आहे आता बघा, याचा आणि याचा करायचा आहे गुणाकार, याचा आणि याचा करायचा आहे गुणाकार. आता बघा 540 गुणिले 100 बरोबर 600 गुणिले एक्स, तिरकस गुणाकार. आता बघा 540 गुणिले 100, याला भागाकार लिहून घ्या, 600 गुणिले एक्स. आता इथे काटाकाटी करून टाका म्हणजे आपल्याला सोपं जाईल. हा झिरो काटला, आता या झिरोने हा झिरो काटला, हा झिरो काटला, या झिरोने हा झिरो काटला, खाली राहिलेलं आहे 6. 6 1 6, 6 9 54 आणि 6 0 0. बघा तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 90. म्हणजेच सूरजला 90% गुण मिळालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.